नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मार्केट स्टाईल बटरस्कॉच आईस्क्रीम। बनवायला खूप सोपी आहे आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल अशी आपली आईस्क्रीम तयार होते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। बटरस्कॉच आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 1.5 कप साखर घेतली, त्यानंतर अर्धा कप चॉप केलेले बदाम, 1/3 कप चॉप केलेले काजू, 3 चम्मच कस्टर्ड पावडर, अर्धा कप साखर, 3 चम्मच साखर, अमूल फ्रेश क्रीम, अमूल बटर घेतलेले आहे मी 2 क्यूब, त्यानंतर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। इथे मी म्हशीचं दूध घेतलं कारण की यामध्ये फॅट जास्त प्रमाणात असते। कपने बघितलं तर हे 2 कप दूध आहे। इथे आपल्याला 2 कप व्हिपिंग क्रीम लागणार आहे, ती सध्या मी फ्रीज मध्ये ठेवली। आता आपण बटरस्कॉच आईस्क्रीम मध्ये टाकण्यासाठी लागणारे बटरस्कॉच क्रंच तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। इथे आपल्याला साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे। यामध्ये पाणी टाकायची गरज नाही। लो फ्लेमवर आपण साखर कॅरमल करून घेणार आहोत। हे बघा, इथे हळूहळू साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली। इथे साखरेचं कॅरमल तयार होऊ लागलं आपलं। तुम्ही बघू शकता साखरेचं कॅरमलचा कलर पण चेंज झाला। जोपर्यंत पूर्ण साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे साखर पूर्णपणे मेल्ट झाली। इथे साखरेचं कॅरमल तयार झालं। आता यामध्ये आपण 1 चम्मच अमूल बटर ऍड करून घेऊया। आता इथे बटर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर चॉप केलेले बदाम ऍड करून घ्यायचे आहे। त्यासोबतच चॉप केलेले काजू ऍड करून घेऊया। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये सेट करून घेणार आहोत। इथे आपल्याला याची एक चिक्की बनवायची आहे। त्यासाठी एक प्लेट घेतली, यावर बटर पेपर लावून घेतलेला आहे, त्याला ऑइलने ग्रीस केलं। आता हे तयार झालेले मिश्रण या प्लेटमध्ये पसरून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे हे मिश्रण पसरून घ्यायचं। आता आपण बटरस्कॉच आईस्क्रीम साठी कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये दूध ऍड करून घेऊया। आता इथे कढईमध्ये दूध काढून घेतलं। इथे आपल्याला दुधाला उकळी येईपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे। आता इथे वाटीमध्ये अर्धा कप दूध साईडला काढून घेतलं। आता यामध्ये आपण कस्टर्ड पावडर ऍड करून घेऊया। इथे आपल्याला कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स झालं। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। इथे दुधाला पण उकळी आली। आता यामध्ये आपण कस्टर्ड पावडरचं दुधामध्ये मिक्स केलेलं मिश्रण ऍड करून घेऊया। आता यामध्ये आपण 3 चम्मच साखर ऍड करून घेऊया। आता आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेलं मिश्रण आणि साखर मिक्स करून घेऊया। इथे आपल्याला दुधाला घट्टपणा येईपर्यंत दूध उकळून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडर ऍड केल्यामुळे दुधाला छान घट्टपणा आला। आता आपण गॅस बंद करूया। इथे आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। आता आपण बटरस्कॉच आईस्क्रीम मध्ये टाकण्यासाठी कॅरमल सॉस तयार करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया। हे बघा, हळूहळू साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली। इथे साखरेचं कॅरमल तयार झालं। आता या स्टेजला आपण यामध्ये 1 चम्मच बटर ऍड करून घेऊया। बटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर अर्धा कप फ्रेश क्रीम ऍड करून घेऊया। फ्रेश क्रीम चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, इथे ब्राऊन कलरचा सॉस तयार झालेला आहे। आता आपण हा कॅरमल सॉस चांगला थंड करून घेणार आहोत। तुम्ही कॅरमल सॉसचे थिकनेस बघू शकता। इथे आपली ड्राय फ्रूटची चिक्की तयार झालेली आहे। आता आपण या चिक्कीचे पीस तोडून घेऊया हाताच्या साहाय्याने। इथे आपल्याला चिक्कीला क्रश करून घ्यायचं आहे। त्यासाठी आधी त्याचे पीस तोडून घ्यायचे, म्हणजे आपल्याला क्रश करायला सोपं जातं। आता इथे उखळीच्या साहाय्याने मी चिक्कीचे क्रश तयार करून घेणार आहे। तुम्ही बेलण्याच्या साहाय्याने पण करून घेऊ शकता। हे बघा, अशा प्रकारे बटरस्कॉच आईस्क्रीम मध्ये टाकण्यासाठी लागणारे क्रंच तयार करून घेतले।
तुम्ही बघू शकता किती छान क्रंच तयार करून घेतले. कुणी याला स्कॉचेस पण म्हणतात. आता इथे व्हिप क्रीम बीट करून घेणार आहोत आपण. त्यासाठी एक बाउल घेतला. या बाउलच्या खाली मी बर्फ ठेवलेला आहे, म्हणजे क्रीम व्यवस्थित बीट होते. आता यामध्ये आपण 2 कप व्हिपिंग क्रीम ऍड करून घेऊया. इथे मी रिचेसची सन व्हिप क्रीम घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व व्हिप क्रीम काढून घेतलेली आहे बाउलमध्ये. आता आपण इलेक्ट्रॉनिक बीटरच्या सहाय्याने क्रीम बीट करून घेणार आहोत. इथे आपल्याला व्हिप क्रीम स्ट्रॉंग स्टिप पिकेपर्यंत बीट करून घ्यायची नाही. तशी व्हिप क्रीम बीट करणं हे केक साठी असतं. आपल्याला आईस्क्रीम साठी व्हिप क्रीम बीट करून घ्यायची आहे. त्यासाठी सॉफ्ट पिकेपर्यंत आपल्याला व्हिप क्रीम बीट करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे व्हिप क्रीम मी बीट करून घेतली. इथे सॉफ्ट पीक तयार व्हायला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता, यापेक्षा जास्त व्हिप क्रीम बीट करायची नाही. आता आपण व्हिप क्रीम मध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण ऍड करून घेऊया. इथे आपलं मिश्रण थंड पण झालं आणि घट्ट पण झालं. हे बघा, आता इथे व्हिप क्रीम मध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण ऍड करून घेतलं. आता याला पण आपण व्हिप करून घेऊया. आता इथे कस्टर्ड पावडरचं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे व्हिप क्रीम मध्ये. आता यामध्ये आपण कॅरमल सॉस ऍड करून घेऊया. आता आपण हा सॉस पण बीट करून घेऊया. इथे आपलं बटरस्कॉच आईस्क्रीमचं बॅटर रेडी झालं. तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी. आता बटरस्कॉच आईस्क्रीम मध्ये आपण बटरस्कॉच क्रंचेस टाकून घेऊया. आता आपण हे क्रंचेस स्पॅच्युलाच्या सहाय्याने बटरस्कॉच आईस्क्रीमच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया. इथे क्रंचेस मिक्स झालेले आहे आईस्क्रीमच्या बॅटर मध्ये. आता आपण हे बॅटर एका एअरटाईट कंटेनर मध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता इथे अशा प्रकारचं एक एअरटाईट कंटेनर घेतलं. आता यामध्ये आपण बटरस्कॉच आईस्क्रीमचं बॅटर ऍड करणार आहोत. त्यासाठी डब्याच्या तळाला पण मी क्रंचेस ऍड करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण बॅटर ट्रान्सफर करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण बॅटर ट्रान्सफर करून घेतलं डब्यामध्ये. इथे बटरस्कॉच आईस्क्रीमचं बॅटर आपण डब्यात भरून घेतलेलं आहे. आता यावर आपण काही क्रंचेस ऍड करून घेऊया. आपण आईस्क्रीम मध्ये किंवा आईस्क्रीम वर जेवढे आपण क्रंचेस ऍड करू शकतो तेवढे करायचे, कारण खाताना खूप मजा येते. तशाने आईस्क्रीम टेस्टी पण लागते आणि छान कुरकुरीत पण लागते खाताना. आता आईस्क्रीमच्या डब्याला आपण क्लिंग रॅपने कव्हर करून घेऊया, म्हणजे आईस्क्रीम मध्ये आईस क्रिस्टल तयार होणार नाही. अशा प्रकारे क्लिंग रॅप आईस्क्रीमच्या सरफेसला टच झाला पाहिजे. इथे आईस्क्रीमचं बॅटर मी क्लिंग रॅपने कव्हर करून घेतलं. आता आपण या डब्याचं झाकण बंद करूया. इथे आपण बटरस्कॉच आईस्क्रीम 9 ते 10 तासासाठी फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवणार आहोत. त्यासाठी डब्यात झाकण चांगलं बंद करायचं. आता इथे बटरस्कॉच आईस्क्रीम आपली सेट झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान सेट झाली. आता यावर असलेलं क्लिंग रॅप काढून घेऊया. वाव, काय टेक्स्चर आलेलं आहे आपल्या आईस्क्रीमचं. आता मी तुम्हाला बटरस्कॉच आईस्क्रीम स्कूप आउट करून दाखवते. हे बघा, स्कूपर मध्ये आपण जेव्हा आईस्क्रीम भरतोय, तुम्हाला त्याहूनच कळत असेल आपली आईस्क्रीम किती क्रीमी तयार झाली आणि स्मूथ तयार झाली. हे बघा, इथे आपली किती टेस्टी बटरस्कॉच आईस्क्रीम तयार झालेली आहे. आता इथे अशा प्रकारे मी स्कूपरच्या सहाय्याने प्लेटमध्ये मी बटरस्कॉच आईस्क्रीम काढून घेतली. तुम्ही आईस्क्रीमचं टेक्स्चर बघू शकता. असं वाटत सुद्धा नाही आपण ही घरच्या घरी बटरस्कॉच आईस्क्रीम बनवलेली आहे. इथे टेक्स्चर आणि टेस्ट सेम मार्केट स्टाईल बनवलेली आहे आपण. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बटरस्कॉच आईस्क्रीम स्कूप आउट करून घेतली. आता यावर काही बटरस्कॉच क्रंच ऍड करून घेऊया. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी मार्केट स्टाईल बटरस्कॉच आईस्क्रीम तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.